रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. न विचारी जाती कुळ, शुद्ध जाचे हृदय निर्मळ. नमस्कार. रोज एक ओवी संतांची ह्या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. भारताचा विचार केला तर सर्व जगाच्या तुलनेमध्ये आता एकच देश असा आहे की जो वसुदैव कुटुंबकम अशी कल्पना मनामध्ये ठेवून जगतो आणि तसा भारताच्या संस्कृतीचा इतिहास पण आहे. आणि त्यामुळे उदारचरिताणाम तो वसुदैव कुटुंबकम, ज्याचं मन उदार आहे तो म्हणतो वसुधा म्हणजे पृथ्वी एक कुटुंब आहे. माऊलींनी पण तेच म्हटलं, अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. आणि शिवाय पसायदानाची सुरुवात करताना माऊलींनी आता विश्वात्मके देवे असं म्हटलं. आपण जी ओवी आता ऐकली ती आहे संत तत्वज्ञ नामदेव महाराजांची. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की न विचारी जाती कुळ, न विचारी जाती कुळ, शुद्ध ज्याचे हृदय निर्मळ. ज्याचं हृदय निर्मळ आहे, शुद्ध आहे, तो माणसाला त्याची जात नाही विचारत. माणूस हीच एक जात आहे. परंतु आत्ता ह्या क्षणाला परिस्थिती अशी आहे की इतका उदात्त विचार करणाऱ्या किती संस्कृती या पृथ्वीतलावर आहेत. असा उदात्त विचार करणाऱ्या भारतीय संस्कृती सोडली, हिंदू सनातन धर्माची संस्कृती सोडली, ते एकही धर्म या पद्धतीनं विचार करत नाही. प्रत्येकजण आपापल्या धर्माचा, आपापल्या संस्कृतीचा, आपापल्या जातीचा प्रचार करत हिंडत राहतो. आणि मग अशा स्थितीमध्ये आज जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि आपल्या राष्ट्रीय स्तरावरती जेव्हा धर्म विचारून हत्या करण्याची प्रक्रिया सुरू होते, जे पेहलगामला घडलं, जे मुंबईमध्ये बोरिवली विरारच्या पट्ट्यामध्ये घडलं, प्रश्न असा आहे की तुमची जात कोणती, तुमचा धर्म कोणता, असं विचारून जेव्हा हत्या केली जाते याचा अर्थ त्यांची संस्कृती हा विचार करणारी नाही, जो विचार आपण करत आहोत. आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपलं वाक्य काय असतं, प्रत्येक मुसलमान अतिरेकी नसतो. आपलं म्हणणं असं असलं पाहिजे की प्रत्येक अतिरेकी मुसलमान का असतो. याचा अर्थ असा आहे की हिंदू सनातन संस्कृतीला कुठच्याही प्रकारचा संस्थापक नाही आणि कुठच्याही प्रकारचं एक पुस्तक नाही. ती निसर्ग नियमातून सुरू झालेली आहे, एकमेकांच्या सहचर्याने सुरू झालेली संस्कृती आहे. कुठच्याही विशिष्ट नियमानं, कुठच्याही एका विशिष्ट नियमानं बांधलेली ही संस्कृती नाही. संत नामदेवांची ही ओवी अत्यंत महत्त्वाची का आहे की न विचारी जाती कुळ, शुद्ध ज्याचे हृदय निर्मळ. काय आहे हा मुद्दा? हा मुद्दा असा आहे की माणसानं माणसाशी कसं वागावं ही प्रक्रिया सांगणारी संस्कृती केवळ आत्ता उरलेली आहे, ती या भारत देशात उरलेली आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही हा विचार करायचा आहे. समर्थ रामदासांनी स्पष्टपणे याच्यावरती 4 ओळी लिहिलेल्या आहेत दासबोधामध्ये. समर्थ रामदास असं म्हणतात, बहुत लोक मेळ व्हावे, एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे म्लेच्छावरी. काळ वेगवेगळे आहेत. संत नामदेवांचा काळ वेगळा आहे, समर्थ रामदासांचा काळ वेगळा आहे. मध्ये 350-400 वर्ष गेलेली आहेत. शके 1212 ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. संत नामदेवांचा काळ ज्ञानेश्वरांबरोबरचा आहे, कारण संत नामदेवांच्या गुरूंनी नामदेवांना सांगितलं की तू ज्ञानेश्वरांबरोबर जा म्हणून. संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली जेव्हा समाधिस्थ झाली तेव्हा संत नामदेवांनी हात धरून त्यांना समाधीस्थळी नेलेला आहे. त्यामुळे संत नामदेवांचा जो विचार आहे हा
न विचारी जाती कुळ शुद्ध ज्याचे हृदय निर्मळ, तो काळ आणि आताचा काळ आणि मध्ये समर्थ रामदासांनी अनुभवलेला छत्रपती शिवरायांच्या वेळचा काळ, त्या काळामध्ये मोंगलांनी ज्या पद्धतीनं, ज्यांना म्लेंछ म्हटलं गेलं, त्यांनी ज्या पद्धतीनं अत्याचार केलेले आहेत, त्या अत्याचारांना प्रभावीपणे उत्तर देण्यासाठी म्हणून छत्रपती शिवरायांचा अवतार झाला. आणि त्या काळामध्ये समर्थ रामदासांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्यातल्या दासबोधामध्ये असा विचार मांडलेला आहे की बहुत लोक मिळवावे एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे म्लेंछावरी. आज आपण नेमकं चुकीचं वागत आहोत सगळे श्रोते हो. आम्ही जाती जातींमध्ये विभागून भांडत आहोत. आम्ही राजकीय स्तरावर, सामाजिक स्तरावर जाती जातींमध्ये विभागून शेवटी त्याचा अंतिम परिणाम फायद्याचा होणार आहे तो त्या लोकांना जे या पद्धतीनं धर्म विचारून पहलगाममध्ये माणसांना मारतात. आणि म्हणून ही जी आत्ता इस्लामची संस्कृती ज्या पद्धतीनं संपूर्ण जगभर राज्य गाजवण्याच्या ईर्षेनं काम करीत आहे, तिला थोपवण्याच्या दृष्टिकोनातून काही करायला लागेल. एक गोष्ट निश्चित झालेली आहे, शुद्ध ज्याचे हृदय निर्मळ अशी परिस्थिती त्यांच्या बाजूला नाही. आणि हे वारंवार सिद्ध होतं. परत 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 त्यांचे सगळे मौलवी, त्यांच्यातले सगळे मौलाना असतील, जे कोणी धर्माधिकारी असतील, ते परत परत एकच सांगतात कुराणचा दाखला देऊन की कुराणला न मानणारा माणूस हा काफर आहे, तो माणूसच नाही असं म्हणत हे अमानवी वागत आहेत. बरं, हे सांगायला जावं तर निधर्मी लोकांना त्रास होतो. निधर्मी लोकांना निधर्माचा अर्थच ठाऊक नाही. पण शेवटी नैसर्गिक नियमावरती यावं लागेल. किती तुम्ही हृदय निर्मळ दाखवलं तरी नैसर्गिक नियमांमध्ये मनुष्य असो वा प्राणी असो, जीवरक्षणाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा प्रतिहल्ला करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि म्हणून माणूस वाचता आला पाहिजे आपल्याला. संत नामदेवांची ही ओवी आपल्याला माणूस वाचण्यासाठी कोणाचं हृदय निर्मळ आहे, कोणाचं हृदय शुद्ध आहे असं जर तपासून घ्यायचं असेल तर पहिली ओळ बघावी, न विचारी जाती कुळ. नवीन माणूस भेटला की जो त्याला जात विचारतो त्याचं हृदय निर्मळ नाही. आणि असा आपल्याला ओवीचा अर्थ घेऊन इथून पुढे मार्गक्रमण करावं लागणार आहे. माणसं शोधून काढावी लागतील, शुद्ध मनाची, शुद्ध हृदयाची, निर्मळ हृदयाची माणसं शोधून काढावी लागतील की जी एकमेकांना जात विचारणार नाहीत. त्यात एकच अडथळा आहे श्रोते हो, आणि तो आहे राजकारण. राजकारणी मात्र आता हा विचार करत नाही आहेत, धर्माधर्माचा विचार करत नाहीत. ते फक्त केवळ जातीचा विचार करत आहेत, केवळ आपल्या पक्षाचाच विचार करत आहेत. आणि मग पक्षातून निघून गेलेल्या माणसांचं काय करायचं ह्याच्यावरती जोरदार पुरुषार्थ दाखवायचा प्रयत्न करत आहेत. पण जर आता आम्ही सावध झालो नाही तर मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये आत्ता जे निधर्माचा विचार करत इस्लामची बाजू घेत आहेत, लक्षात ठेवा इस्लाम त्यांनाही काफरच म्हणणार. त्यामुळे संत नामदेवांचा हा जो चरण आहे तो चरण, आपली हृदय निर्मळ आहेत, आपली हृदय शुद्ध आहेत. आणि म्हणून आपण ज्या पद्धतीनं 47 सालापासून या देशामध्ये धर्म या 2.5 अक्षरांचा विचार केला तसा विचार अन्य कुठचीच संस्कृती करत नाही. आणि त्याचा परिणाम आपल्याला माहिती आहे. तो विचार जो आपण केला त्याच्यामध्ये जो चांगुलपणा आहे, तो चांगुलपणा त्यांना कळत नाही ना, त्यांना कळत नाही ना. इस्लामची लोकसंख्या वाढलेली त्यांना कळत नाही. इस्लाममधल्या राष्ट्रपती पदापर्यंत सहजतेनं, आनंदाने, आदरानं त्यांच्या इस्लामच्या व्यक्तिमत्वांना महत्त्व देण्यात आलेलं आहे. श्रोते का आम्ही त्याला जात विचारली नाही, आम्ही त्यांचं कुळ विचारलं नाही, आम्ही त्यांचा धर्म विचारला नाही. आम्ही फक्त
बिस्मिल्ला खानची सनईच ऐकली. आम्ही फक्त अझरुद्दीनची बॅटिंगच ऐकली. आम्ही फक्त झाकीर हुसेनचा तबलाच ऐकला. आम्ही फक्त बॅरिस्टर अंतोल्यांचं कोकणावरचं प्रेमच पाहिलं. श्रोतेहो, आमची मनं निर्मळ आहेत. कोणी ऐकणारं असेल तर त्यांनी पुनर्विचार करावा या गोष्टीचा की संत नामदेवांनी जी व्याख्या सांगितली तसं आपलं हृदय आहे का. असो, पुन्हा भेटू उद्या सकाळी पहाटे 5 वाजता नवीन ओवीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.